तर रामकृष्ण हरी माऊली ठेविले अनंते तैसेची रवे या उक्तीप्रमाणे बघा की पूर्ण पावसामध्ये आम्ही पहिली रात्र काढलेली आहे, तरी देखील आमची मंडळींनी सकाळी काकडा केलेला आहे आणि माझ्या मागे सुद्धा आता सुद्धा भजन चालू आहे बघा. तर तरी देखील पाऊस आहे, तरी देखील ही सर्व वारकरी मंडळी आनंदात आहे. तर चला त्यांना आपण काही प्रश्न विचारूया. हा बघा पाणी आहे आणि इथेच आमची माणसं झोपलेली आहेत, सिद्धू आणि रितेश. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. सिद्धू, काय रात्री पाऊस होता आपल्याकडं, कशी गेली झोप, कशी आली रात्री? झोप म्हणजे रात्रभर आम्ही जागेत होतो, हा अधून मधून झोपेत होती. जसा वारा येतो तसा पाणी आतमध्ये येत होता. मनाला पोहत होतो मी पाण्यात असा बाजूला. वारी म्हटल्यानंतर एवढं चालतं. चालतंय ना? चालतं. तुझी पहिलीच वारी आहे? वारी दुसरी आहे आपली. दुसरी आहे का? पण 10 वर्ष अगोदर आलेलो. अच्छा. त्याच्यानंतर आता देवाच्या कृपेने देवाने बोलून घेतलंय. चालेल, ठीक आहे. वारी तुझी सुखाची हो. रितेश, काय बोलतो मित्रा? काहीच बोलत नाही त्याला. ठीक आहे, चला. अरे काय बोलतो? नेहमीप्रमाणे पाऊस आहे. पाऊस आहे, वारीला पाऊस पाहिजेच. पाहिजे. पावसाशिवाय मजा नाही. वसंतचा यो भिजला, काय बोलतात त्याला, वलकटी भिजली. ते सुकेल तो बरोबर. माऊली सुकून देईल. बरोबर. वसंत साहेब काय बोलताय? नेहमीप्रमाणे बरोबर. तो कालाचा वारीला आलो पाऊस पावसाली वारी आहे बोलल्यानंतर आपण काय मागे फिरणार आहोत का? नाही ना? मग माग कसा ठेवायचा? परत माघारी येणे नाही, जाणे नाही. मनांशी आलो तर पण भर पावसात काय आपण काय होत झोपलो नाही. तरी पण कुणी भिजलेला नाही दिसत. मला सगळं सुख दिसतात बघे. कोण काय होणार नाही, तो बरोबर सगळ्यांचा देखभाल करतोय. माझा मित्र सुधीर काय बोलतोय? सुधीर हा व्यवस्थित आहे. रात्री बाजूला होऊन पाणी होता जाम. भरपूर रात्रभर त्रास झालाय. आता वलकडी कधी पाणी आहे ना, वलकडी अजून भिजलेले आहे. वलकटी भिजलेले. ठीक आहे. टेन्शन नाही, वाचा नाही. ए कैलाश, काय बोलू? आमचा आचार्य कैलाश आहे. कैलाश, तुम्ही बरोबर सुखान जागा एका ठिकाणी घेतली ना, आम्हाला भिजत ठेवलं. ना रे बाबा, आमच्या खाली पण पाणी होता. आमच्या खाली पण अंतराच्या खाली पाणी आलं होतं आमच्या. जाऊ दे, त्याला हरकत नाही. सगळीकडे पाऊसच आहे बघा. वर नाही पाऊस आला, फक्त खाली पाऊस आला होता. लोक बघ कशी बसलेत. धन्यवाद. तर नमस्कार. तुमची बोलते पहिली वारी आहे, काय बोलताय पावसामध्ये? पाऊस तर भरपूर आहे, पण माझी खूप इच्छा होती. माझ्या आईची मेन इच्छा होती. जिवंतपणी तर त्यांची इच्छा पूर्ण नाही झाली, पण मेल्यानंतर मी वारीला आलोय. पहिलाच वर्ष आहे आणि पहिल्याच वर्षाची रात्र खूप गोड गेली. आनंद. रितेश, यांनी गेल्या वर्षी माल घातली ना? 2 वर्ष झाली माल घातली. आणि बघा तिकडे लोक पाणी करतात. रितेश, 1 मिनिट बघा, पाऊस किती आहे बघा. इकडे पहिली वारी आहे आणि इकडे बालू. रितेश काय बोलतोय? काय बोलू? काय म्हणजे काय आला? पाऊस आला ना तिथं आपल्याला? पाऊस आला, रात्रभर मित्र झोपला नाही, ऍसिडिटीचा त्रास, त्याच्याने मला पण झोप नाही झाली. तर बघू. आजची वारी आहे, पण काय रात्रीने भिजलं होतं काय वाटतंय? रात्री भेटलो तरी काय वारी होणार तरी काय आपण. रामकृष्ण हरी. आज व्हिडिओ काढण्याचं कारण म्हणजे इथं पाऊस आहे आणि सगळे आपण पावसातच झोपलेलो आहोत बघा. सगळ्यांच्या ओलकड्या भिजलेल्या आहेत, माझी पण भिजलेली आहेत. तुमची भिजली का? रात्रभर पाऊस आहे, जोरात पाऊस आहे. तर अतिशय पावसात झोपायला लागले आम्हाला. हा, झोपला अजून रात्रभर झोपणे झाली आहे भाई. उठ नाही झोप मचल. बघा वारकरी माणूस चहा पितच, सगळं नियोजन तू करतस. तर नियोजन करता काल मी बघितला की मी दाखवतोय माऊली बघा, तो कापड हा मागे दिसतोय ना, तो रात्री 11:30 मला वाटतं बांधला तू. 11:30 आणि स्वतः तू करून घेत होता. मी नव्हतो घरी, पोरांनी. त्याबद्दल अभिनंदन करायला हरकत नाही की वारी चालणं वेगळं आणि ती नियोजन मॅनेजमेंट असते. वारीमध्ये जो काम पडेल तो करायला पाहिजे. बोल तू बोल. आणि ती सेवा प्रत्येक माणसाला दिलेली आहे, ते प्रत्येकाने समजून ती सेवा करायला पाहिजे. तर काय करायचं त्याचा उद्देश हेतू ठेवला पाहिजे माणसाने. आपल्याला काय करायचं आहे, कुठला काम करायचं आहे, प्रत्येकाने सभासदांनी विचारायला पाहिजे. बाबा आज काय कमतरता आहे. काल बाई माणसं पाण्यामध्ये झोपली, आपण पाण्यामध्ये झोपलो. पुढचं नियोजन करण्याचं सगळे सभासदांनी एकत्र यायला पाहिजे. ठीक आहे.
पाणी आहे पण ही बघा मंडळी तरी देखील भजन करत आहेत. कुठे देवाचं नाव मुखामध्ये आहे. सगळे आपले वारकरी सापडत आहेत ही मंडळी. काय पाऊस काय हालत केले अजून 4-5 दिवस पाऊस पर्यंत पडेल एका दिवशीपर्यंत पाऊस आहे. हा हा आहे अजून पाऊस. आपल्याला जेजूरचे पुढे गेलं तर पाणी लागलं कमी लागत नाही तर आता हे 4-5 दिवस 11 तारखेला काय 12 तारखेला एकादशी आहे. काय बोलताय रामकृष्ण हरी. सर्व मंडळी इथे उभे आहे आणि आता आमच्या नाश्त्याचं नियोजन अमित नेमकी आमच्या जेवणाची व्यवस्था करतो. आणि आज नाश्ता काय आहे? कांदे पोहे कांदे पोहे खाईन मी, मला आवडत नाही तरी मी खाईन. कांदे पोहे रोज रोज नवीन द्यायला पाहिजे ना आपल्याला. हा बरोबर आहे. आनंदवाडी आहे. तुमच्या हाताला चव आहे असं आम्हाला जाणवतं 3 वर्ष. हाताला चवणं आहे शिकतो मी. अच्छा आधी पूर्ण शिकवण्या शिकतो. आचारी भाऊ एक नंबर जेवण करतात. धन्यवाद. आचार्याने ती देवाची कृपा आहे. खूप आहे. हा माझे 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 मोठे बंधू हे गावाचे आचार्य आहेत. हा मोठे लोकांचे जेवण बनवतात. मोठे पंक्ती जेवण बनवतात ते. हा त्यांच्या पावला पाव ठेवून थोडं शिकतोय मी. आधी मला पूर्ण आचार्य झालो नाही पण आता ती शिकतोय. चालेल ठीक आहे. आपले सर्व खूप आचार्य आहेत. त्यांच्यासोबत राहून शिकतोय. चालेल धन्यवाद. जेवण आचार्य आमचे आहेत. हा मस्त जेवण जेवण बनवतात आणि आम्हाला काय एकदम तकलीफ नाही होत. नाही होत ना? सोयीस्कर. आणि तकलीफ आम्ही काहीच नाही होत. त्यांच्याबरोबर आता त्यांच्या सोबत आहे. आम्ही चहा घेतो त्यांच्या हा उभा राहू. उभं राहा. पावसातच गेली इथे पण पाऊसच आहे. पावसात गेली तरी आम्ही पावसा विवसाला घाबरणारे नाही. आपण आपण सर्व वारकरी आहेत ना, या प्रशासनाला सुद्धा माहित आहे. आनंदवाडी आहे. हा हीच आमची आनंदवारी. हा हीच आमची आनंदवारी. yes. धन्यवाद. रामकृष्ण आहे. रामकृष्ण हरी. नेमके काय टोमॅटो हातामध्ये दिसतात. मी इथे लोकांची सेवा करण्यासाठी आलोय, जेवण बनवण्यासाठी. तर सर्व काही ठीक आहे इथे. ओके धन्यवाद. बघा चायची सेवा दिली जाते आहे. चहा बनवते. धन्यवाद स्पेशल चहा आहे. धन्यवाद. काय बोलताय वारीबद्दल थोडसा? खरं तर निसर्गाचा झालेला कोप आणि त्याच्यावर वारकऱ्यांनी दिलेला हा उपाय. कारण तर कालपासून खूप पाऊस पडतोय, परीक्षा बघतोय, भगवंत म्हणा किंवा माऊली परीक्षा पाहतोय. पण त्या परीक्षेला आपण खरे उतरलोय, रात्रभर सगळी पाण्यामध्ये आहोत आणि बरं त्याच्यावर मात केली. पण चेहऱ्यावर अद्याप कोणाच्या कुठलाही भाव नाही आहे. आनंद पावसामध्ये झोपलीत, रात्रभर जागलीत, तरी पण सगळ्यांच्या चेहऱ्यावर बघा कसा आनंद वाहतोय. हा वारीचा अनुभव आहे, हा आनंद आहे. धन्यवाद. रामकृष्ण. बघा माणसं येत आहेत. म्हणजे काय रात्री आपण पावसात सगळी भिजलो. आता तुमचे चाप आहेत काय? कपडे धुवायला झाले का काय? आता कपडे धुवून आलो. आता सुकत वाळवण्याचं कुठं टेन्शन सुकवची? आलंय. पाऊस पडतोय सुकवची हा, मग कुठं? आता आतमध्ये सुकत घालायला घेतल्यात. हा आता ते वाळतील का नाही वाळतील हे सांगू शकत नाही. हा पक्क बोल काढलं. तरी ठीक आहे. तुला साडे धुवायला नाही नाही 4च आणलेत फक्त साड्या, जास्त आणलेल्या कधी नाही. 40 सारे आणल्या? 4 ठीक आहे 40 नाही 4च आणलेत. धन्यवाद. चला काय बोलतो? कुठे गेलता? पावली आजचा मेनू आहे कांदे पोहे. कांदे पोहे. धन्यवाद. शेंगदाणे पण आहेत. कुठे गेलते? कपडे तरी होता पाऊस आहे ना? हा, असू द्या. बोला घालायचं. चालेल. काकी आहे काकी सगळा पाऊसच दिसते म्हणायचं पाणी. पाणीच आहे तर काय करायचं आता. पावसाने आपली पाठच घेतली. हा वारीच तशी आहे बाबा पावसाची. हीच परीक्षा आपली खरी वारीची. काहीच नाही वाटत पण. हीच परीक्षा आपल्याला काही वाटच नाही. नाही वाटत. का पाऊस आहे मगून काय वाटत नाही. थंडीने वाज काय ने वाज. धन्यवाद. आम्ही असं इथं राहतून का असं झोपलं तर अगदी जाग्यावर झोप येते. हा कसं पण जेवण बिवण व्यवस्थित असतं, सगळं काय व्यवस्थित असतं आम्हाला. हा सगळी सोयीता मस्त आणि कुठेही झोपलो तरी झोप येतोय. झोप येते ना? हा बस. धन्यवाद. आणि एकदा अंग टाकलं झोप चांगली. कुठलाही प्रश्न पडत नाही आम्हाला. ठीक आहे. पाण्याचा नाही, पियाचे पाण्याचा नाही, कसली तकलीफ नाही, का जेवणाची नाही, काही नाही. धन्यवाद. वारीन राव ना. चला रामकृष्ण हरी. पाऊस पडला काय होत बोलता? काय आता जसं असेल भगवंताच्या मनात तसं करू.
त्यामुळे आपण इकडे बघा सगळीकडे पाऊस आहे आणि आपली सगळी मंडळी या पाण्यामध्ये झोपली. आता सध्या भगवंताची मर्जी आहे, बघूया. माऊली जो मार्ग दाखवतील त्या मार्गाने जाऊ. चालेल, धन्यवाद.